श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। तेली समाजासाठी स्थापन झालेले आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे या मागणीसाठी ह्युमन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन। एकविरा देवी स्मशानभूमीच्या दुरावस्थेची महापौर उपमहापौर यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी। धुळे जिल्ह्यात नवीन तालुका निर्मिती करताना नेर गावाचा विचार करण्याची मागणी। आणि बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी करण्यात आले एक दिवसीय धरणे आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। तेली समाजासाठी स्थापन झालेले आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर सुरू करावे या मागणीसाठी खानदेश तेली समाज मंडळातर्फे शहरातील जेल रोडवरील ह्युमन क्लब समोर धरणे आंदोलन करीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले। विधानसभा निवडणुकीपूर्वी तेली समाजासाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ तातडीने कार्यान्वित करावे या मागणीसाठी खानदेश तेली समाज मंडळातर्फे ह्युमन क्लब समोर धरणे आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की निवडणुकीपूर्वी विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती। निवडणुकानंतर ही महामंडळे कार्यरत होतील असे आश्वासनही देण्यात आले होते। मात्र निवडणूक होऊन 1.5 वर्ष उलटले तरी तेली समाजासाठी स्थापन झालेले आर्थिक विकास महामंडळ सुरू झालेले नसल्याने समाजात नाराजी आहे। तेली समाजातील गरजू बांधवांना आर्थिक मदत, व्यवसायाला चालना, रोजगार निर्मिती, शिक्षण व कौशल्य विकासासाठी सहाय्य, महिला सक्षमीकरणाच्या योजना, ग्रामीण भागातील विकास तसेच नव उद्योजकांना बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी हे महामंडळ तातडीने कार्यान्वित करावे अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलनाची दखल न घेतल्यास 1 मे महाराष्ट्र दिनी अन्नदान आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। धरणे आंदोलनात विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र बागुल, शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर चौधरी, सोनू चौधरी, मनोज चौधरी, जयवंत चौधरी, चंद्रकांत चौधरी, प्रमोद चौधरी, राजेंद्र चौधरी, नितीन चौधरी, प्रकाश चौधरी, सुनील चौधरी, प्रशांत चौधरी, शैलेश चौधरी, किरण बागुल, अमोल चौधरी, नटराज चौधरी, गजानन चौधरी, भाऊसाहेब चौधरी, श्याम चौधरी, छोटू चौधरी, अतुल वाघ, भूपेंद्र चौधरी, जनार्दन चौधरी, सतीश चौधरी, किरण चौधरी, नंदलाल चौधरी, कैलास बोरसे यांच्यासह अनेक समाज बांधव सहभागी झाले होते। तेली समाजासाठी स्थापन करण्यात आलेले स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आज संपूर्ण तेली समाजाच्या वतीने खानदेश तेली समाज मंडळाच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व समाजांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळांची स्थापना शासनाने केली आणि निवडणुकीनंतर सर्व महामंडळ कार्यरत होतील असे आश्वासित देखील केलं। मात्र विधानसभा निवडणुका संपून 1.5 वर्ष होत आले तरी महामंडळ कार्यरत झालेले नाहीत। त्यासाठी तेली समाजासाठी स्थापन करण्यात आलेले स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर सुरू करण्यात यावे की ते महामंडळ सुरू झाल्याने तेली समाजातील नवउद्योजकांना, बेरोजगारांना रोजगार मिळेल, कर्ज मिळेल, महिला सक्षमीकरण होईल, ग्रामीण भागातील तेली समाजाचा विकास होईल। त्यामुळे लवकरात लवकर हे महामंडळ सुरू करण्यात यावे असं संपूर्ण समाजाच्या वतीने खानदेश तेली समाज मंडळाच्या माध्यमातून आज हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाची दखल न घेतल्यास 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी याच ठिकाणी संपूर्ण खानदेशस्तरीय तेली समाज मंडळाच्या वतीने आणि तेली समाजाच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत। धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एकविरा देवी स्मशानभूमीच्या दुरावस्थेची महापौर उपमहापौर यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करीत स्मशानभूमीतील आटेओट्यांची दुरुस्तीसह विविध सोयींबाबत सूचना केल्या। धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आई एकविरा देवी स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे। या पार्श्वभूमीवर महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत स्मशानभूमीची पाहणी केली। दुरुस्तीबाबत तसेच इतर योग्य सुविधांबाबत सूचना केल्या। देवपुरातील एकविरा देवी स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून ओटे अत्यंत जीर्ण आणि पडक्या अवस्थेत आहेत। या ओट्यांवर सरण रचणे देखील कठीण होते। स्वच्छतागृह बंद आहे। या प्रकरणी खानदेश तेली समाजासह अनेक सामाजिक संघटनांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत। या तक्रारींची दखल घेत महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांनी स्मशानभूमीची पाहणी केली। स्मशानभूमीची पाहणी करताना स्वच्छतागृह बंद अवस्थेत दिसले। मृतदेह जाळल्यानंतर राखेतून सोनं चोरण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी देखील आल्यामुळे तसले प्रकार होऊ नयेत म्हणून सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या। याबाबत महापौर यांनी महापालिकेच्या अभियंत्यांसह संबंधित विभागाला सूचना देऊन तातडीने सर्वच्या सर्व 8 ओटे नवीन बांधण्यात जाण्याच्या सूचना दिल्या। स्वच्छतागृह दुरुस्त करणे, स्मशानभूमी आवारात स्वच्छता मोहीम राबविणे आदी कामे करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या। यावेळी मनपाचे अभियंता निखिल टकले, वर्षा पाटील, ज्येष्ठ नेते महादेव परदेशी, नगरसेवक रोहित चांदोडे, विक्की परदेशी, किशोर चौधरी, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते। माता के पास जो स्मशान भूमि है
यहाँ पे चारों तरफ से लोग बेचारे जो मृत्युमुखी पड़े हुए उनको यहाँ पे उनके आत्मा को शांति देने के लिए यहाँ पे लाते हैं। आज कई दिनों से मेरे मन में यह इच्छा थी कि भाई एक बार वहाँ पे पानी करने को ना, तब भी मैं सफाई कर्मचारी है, स्वच्छता के ऊपर मेरा पूरा ध्यान है। स्वच्छता के लिए मैंने कई बार इंस्पेक्टर को भी कहा कि भाई वहाँ की स्वच्छता होनी चाहिए। जहाँ पे सभा मंडप में हम बैठते हम तो धूलिया के हैं, ठीक है, लेकिन बाहर गांव से भी लोग आते हैं। आने के बावजूद जब वहाँ पे बैठते हैं, अभी भी आप जाकर देखिए जैसे जाले लगे हुए, जाले जैसी की तैसे। जहाँ नीचे हम टाइल्स पे बैठते वहाँ बहुत गंदी सब दाग वगैरह लगे। उसके लिए भी कई बार मैं बोली यहाँ सारे तरफ गंदगी है। पूरे इसमें शान भूमि का हमने पानी करे, जगह जगह हमें कचरा ही कचरा नजर आया। उसके बाद जो हमारे ओटे हैं जहाँ पे बेचारों को शांति के लिए वहाँ पे लाके उनको अग्नि दाग दिया जाता है, वो देख के मुझे भी दुख हो रहा है कि बेचारे उनका हमको आशीर्वाद लेना चाहिए तो वो जाते समय हमें क्या कह के जाते। तो ये सब मेरे ध्यान में आके आज मैं इंजीनियर साहब और हमारी मैडम ये दोनों को यहाँ पे पानी करने के लिए लाई और उन्हें तुरंत कहा जल्द से जल्द ये पूरा काम मुझे नया चाहिए। जितने भी है 8 ओटे बनाने का उन्होंने 8 ओटे बनाने के लिए उन्होंने अभी ग्वाही दिया है और हम जल्दी से जल्द ये काम मैं करवा के रहूंगी। यहाँ पे पानी नहीं है, टॉयलेट होने के बावजूद टॉयलेट में भी लॉक लगा हुआ है। हमारे बड़े बूढ़े बेचारे बुजुर्ग जो डायबिटीज वाले यहाँ पे आते वो बेचारे टॉयलेट को भी उनको जगह नहीं है। तो ये सभी में जल्द से जल्द यहाँ की साफ सफाई, पानी, ये जो भी है सब मैं करवाऊंगी। इतना कहकर मैं मेरे 2 शब्द समाप्त करना चाहूंगी। जय हिंद। राज्य सरकारने नवीन तालुका निर्मिती करताना नेर गावाचा विचार करावा या मागणीसाठी नेर तालुका निर्माण कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। राज्य सरकारने नवीन तालुके निर्मिती करताना धुळे जिल्ह्यातील नेर गावाचा विचार करावा या मागणीसाठी नेर तालुका निर्माण कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की शासनातर्फे धुळे जिल्ह्यात नवीन तालुके निर्माण करण्यासाठी विचार सुरू असल्याचे समजते। नवीन तालुका निर्माण करण्यासाठी नेर हे गाव भौगोलिक दृष्ट्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे नेर गावाचा त्या दृष्टीने विचार करण्यात यावा। याबाबत विविध मुद्दे देण्यात आले आहेत। त्या धुळे आणि साक्री यांच्यापासून नेर हे मध्यवर्ती ठिकाण आहे। धुळे तहसील कार्यालय अंतर्गत नेर महसूल मंडळ कार्यरत आहे। महाराष्ट्र निवडणूक आयोग अंतर्गत नेर पंचायत समिती गण व नेर जिल्हा परिषद यांची रचना करण्यात आली आहे। नेर तालुका करताना पश्चिमेस अक्कलपाडा इच्छापूर पर्यंत, पूर्वेकडे कुसुंबा डोंगराळे पर्यंत, दक्षिणेस मस्दी काकानी, उत्तरेस लांबकानी बोरीस पर्यंत असा चौफेर विस्तार करता येऊ शकतो व त्या विविध 60 गावांचे नेर हे मध्यवर्ती ठिकाण आहे। नेर, देऊर, लांबकानी, खेडे या 4 जिल्हा परिषद गटांचे नेर हे मध्यवर्ती ठिकाण आहे। म्हणजे भौगोलिक दृष्टीने नेर गाव अत्यंत मध्यवर्ती ठिकाण आहे व दळणवळण करण्यासाठी रस्ते आजच उपलब्ध आहेत। नेर तालुका झाल्यास या परिसरातील उपरोक्त गावांना त्याचा लाभ होऊ शकतो। तालुका निर्मिती करताना शासनाच्या कार्यालयासाठी नेर गावात गावठाण जागा उपलब्ध आहे। ब्रिटिश काळापासूनच नेर गावाचा मध्यवर्ती ठिकाण म्हणून उपयोग होत आला आहे। नेर गावाचे रेस्ट हाऊस त्या काळी कार्यालय म्हणून उपयोगात आणले जात होते। ब्रिटिश काळात नेर हे प्रगणे म्हणून ओळखले जात होते। ते आज पण शिरदाने प्रनेर, मोराने प्रनेर असा शासन दप्तरी उल्लेख करण्यात येतो। तालुका पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय व इतर शासकीय कार्यालयांसाठी गावात शासकीय गावठाण जागा उपलब्ध आहे। पूर्व काळापासून नेर हे गाव मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथला गुरुवारचा आठवडे बाजार प्रसिद्ध असून उपरोक्त 50 ते 60 गावांचा ऐतिहासिक संपर्क राहिला आहे। नेर गावात वीज निर्मिती करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प देखील उपलब्ध आहे। त्याचा अधिक विस्तार करून अधिक वीज निर्मिती करून ती उपयोगात आणली जाऊ शकते। नेर गावासाठी अक्कलपाडा धरणात राखीव जलसाठा उपलब्ध आहे। त्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळात विशेष ठराव पारित करण्यात आला आहे व नेर गावाला जलशुद्धीकरण प्रकल्प व अक्कलपाडा धरणातून पाईपलाईन करण्यात आले। या योजनेचा अधिक विस्तार केला जाऊ शकतो। तालुका निर्मिती करताना लागणाऱ्या उपरोक्त विविध सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे नेर गावाचा तालुका म्हणून विचार करण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मनीष जोशी, सूरज खलाने, देविदास माळी, निर्मल आखाडे, राजेंद्र माळी, सुनील वाघ, गायत्री देवी जयस्वाल, बन्सीलाल खलाने, दिनेश सोनवणे, शंकर खलाने, पंकज वाघ, विजय देशमुख, सुनील देशमुख, गणेश आहिरे, अजय माळी, प्रभाकर पाटील, गोरख देवरे, भास्कर सोनवणे आदी उपस्थित होते। नवीन जिल्हा आणि तालुका निर्मिती होणार आहे। या बाबतीमध्ये काही दिवसापूर्वी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की नवीन जिल्हा निर्मिती आणि तालुका निर्मिती होणार आहे, परंतु ही निर्मिती डिलिमिटेशन नंतर होणार। डिलिमिटेशन म्हणजे नवीन मतदारसंघांची निर्मिती जेव्हा होईल, नवीन मतदारसंघाची निर्मिती आणि जिल्हा आणि तालुका निर्मिती, याचा अर्थ
डिलिमिटेशनचा प्रस्ताव किंवा डिलिमिटेशनची प्रोसिजर ही 2026 मध्ये सुरू आहे आणि डिलिमिटेशन झाल्यानंतर तालुका आणि जिल्हा हे विभाजन होणार हे याचं महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्या आधारावर आमच्या नेर गावाचं म्हणणं असं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये जर आपल्या तालुक्यांचं विभाजन होत असेल, नवीन तालुका निर्मिती होत असेल तर आमच्या नेर गावाला प्राधान्य देण्यात यावं. याच्या अनेक कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नेर गाव जे आहे ते नेर धुळे आणि साक्री तालुक्यामध्ये मध्यवर्ती नॅशनल हायवेवर आमचं गाव आहे. आमची मोठी बाजारपेठ आहे. आम्हाला ऐतिहासिक कारणं आहेत. इतिहासामध्ये ब्रिटिशकालीनमध्ये त्यावेळेला प्रगाणा म्हणायचे तर तेव्हा नेर परगाणा होता. आजही तुम्ही बघा मोराणे प्रनेर, शिरदाणे प्रनेर असं लावलं जातं. म्हणजे त्या काळी ब्रिटिश हे नेरच्या रेस्ट हाऊसवरून कारभार पाहायचे. त्याचप्रमाणे नेरची लोकसंख्या ही मोठी आहे. 25,000च्या पुढे लोकसंख्या आहे. नेरला 5 जिल्हा परिषद गटांचा तिथं संपर्क आहे आणि अशा पद्धतीने 60 ते 70 गावं हे नेर परिसरात जोडले जातात आणि भौगोलिक परिस्थिती ही नेर करता अनुकूल आहे. आणि जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये की भौगोलिक परिस्थिती बघूनच तो निर्णय घेतला जाणार आहे. तर आमचं शासनाच्या म्हणण्याच्या आधारावरच आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही नवीन तालुका करत असाल तर नेरला प्राधान्य देण्यात यावं. नेर गावासाठी प्रॉपर आमच्याकडे गावठाण भरपूर आहे. आमचं अक्कलपाड्यासाठी पाणी रिझर्व आहे. आमच्याकडे सौर ऊर्जा देखील उपलब्ध आहे. सर्व प्रकारचे घटक जे तालुक्याला लागतात ते आमच्या नेरला अवेलेबल आहेत. त्यामुळे नेर तालुका करावा अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही महाशय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांपासून आपले रुलिंग आमदार वगैरे सगळ्यांना निवेदन देणार आहोत. धन्यवाद. बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे क्युमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध यांच्या शांततेच्या संदेशाची भूमी असलेले महाबोधी महाविहार सध्या बिहार व केंद्र सरकारच्या ताब्यात असून ते तात्काळ बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. भारताची पहिली महिला शिक्षिका आणि समाज सुधारिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले. जगभरातील बौद्ध अनुयायांची भावना लक्षात घेऊन महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. या आंदोलनात सुरेश लोंढे, महेंद्र महाले आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते. काही वर्षापासून बिहार येथील महाबोधी विहार जे पंड्यांच्या आणि जातीवाद्यांच्या ताब्यात आहे ते मुक्त करण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये, महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाबोधी विहार मुक्त व्हावं यासाठी आंदोलन चालू आहे. त्या महाबोधी विहार मुक्त होण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्रमोदी पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष के बच्चाव गुरुजी यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यामध्ये आणि आम्ही या जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेतर्फे हे महाबोधी मुक्त करावं त्यासाठी आंदोलन सुरू केलेले आहे. या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षाच्या वतीने आणि आमच्या सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने मी महाबौद्ध विहार मुक्त व्हावं यासाठी हे आंदोलन आज रोजी एका दिवसासाठी करतो आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. तेली समाजासाठी स्थापन झालेले आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे या मागणीसाठी क्युमाइन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन. एकविरा देवी स्मशानभूमीच्या दुरावस्थेची महापौर उपमहापौर यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी. धुळे जिल्ह्यात नवीन तालुका निर्मिती करताना नेर गावाचा विचार करण्याची मागणी. आणि बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी करण्यात आले एक दिवसीय धरणे आंदोलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.